डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्य व अन्नदान वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न. परभणी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्टच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य व अन्नदान वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गरजूंसाठी अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिल कांबळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर गणेश देशमुख, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग, जिजाभाऊ थोरात, व्यंकटराव शिंदे, आकाश साळवे, अंबादास तपसमुद्रे, कचरुजी आगळे, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानेश्वर खटिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रणबावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन पी. जे रणबावळे व आभार रामदास अवचार यांनी मानले. यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनात योगदान द्यावे असे प्रतिपादनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास रणबावळे, दिलीप वाघमारे, अशोक ससाणे, सूर्यभान पवार, वामन पवार, विद्दल बेदरे, रमेश बुचले, पिंटू मोरे, मधुकर वानखेडे, प्रा. मुळेसर, गजानन नरसीकर, लक्ष्मण लोखंडे, तुकाराम बोराडे, पृथ्वीराज जवळेकर, अफसर भाई, जलील भाई, मुखित भाई, राजेंद्र मोरे, बाजी गरड, विश्वराज भालेराव आदींनी परिश्रम घेतले. मी आज आलेलो आहे की मला एक गोष्ट सांगायची आहे. जे अण्णाभाऊने आपल्याला शिकवण दिलेलं आहे, आज जयंतीनिमित्ताने आपण तेच कार्य करावं आणि जे मार्ग त्यांनी दाखवलेलं आहे ते मार्गावर चालण्याचा लोकांनी प्रयत्न करावं. आणि आज जे लहान मुलं वयस्कर सगळे इथं गोळा झालेले त्यांना एक सांगतो की बा व्यसनपासून दूर राहा आणि एक नवीन पिढीला एक नवी दिशा द्या. ज्या महापुरुषांनी कधी आपल्या जीवनात असं व्यसन केलं नाही, आपण पण त्यांचा आज जयंतीचा आपण हे कार्यक्रम घेत आहोत. त्या अनुषंगाने आपण पण व्यसनापासून दूर राहावे हे सांगून आपले 2 शब्द संपित. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक सय्यदजी इक्बाल साहेब तसेच आमच्या महानगरपालिकेत सोबती आमचे डॉक्टर कटिंग साहेब, डॉक्टर कांबळे साहेब, तसेच व्यंकटभाऊ शिंदे व मंचावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेले या नगरातील सर्व रहिवासी, आज या महामानवाला वंदन करण्यासाठी जमलेले सर्व उपस्थित, सर्वप्रथम आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती, त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना सगळ्यात पहिले शुभेच्छा देतो. डॉक्टर अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीने आयुष्यात संघर्ष केला आणि एक समाजाला कुठेतरी एक दिशा दाखवण्याचं काम दाखवलं, ते विसरण्यासारखं नाही. या आपल्या समाजात आजच कळालं की एक IAS मुलगी झालेली आहे. तिचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे आणि तिच्यासाठी एकदा टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. कारण की आपल्या समाजातली पहिली IAS लेडीज आहे की जी आपल्या महाराष्ट्राचं एक नाव तिनं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गाजवलं आणि तिचा खराच अभिमान वाटतो. या पद्धतीनेच आपण कुठे ना कुठेतरी आज एक ध्येय करायचं की अण्णाभाऊंचे जेवढे पुस्तक आहेत ते वर्षभरात एकदा का होईना एका वर्षात एक पुस्तक वाचायचं, जे की आपल्या दिनचर्या ज्या आहे त्यामध्ये फरक झाला पाहिजे. आणि या लहान मुलांना सांगतो की आपण शाळेत दररोज जायचं, अण्णाभाऊंची पुस्तकं वाचायची. छोटी पुस्तकं आहेत, तुम्ही सगळे वाचणार की नाही? कोणतं पुस्तक वाचणार? कोणतं? काय आवाज नाही आला?
एकदा माझ्या मागे घोषणा द्यायचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा. मी पुढील कार्यक्रमासाठी आम्हाला जायचंय, त्याबद्दल थांबतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.